शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणामधील कथित गैरप्रकाराचा मुद्दा हा परिषदेमध्ये मांडणार आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, आपण गेल्या वेळेला बघितलेलं होतं की दोन्ही दिवस गाजलेले होते खरं तर विधानसभेतले परिषदेमधले। आज एक महत्त्वाचा मुद्दा जो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो म्हणजे विट्स हॉटेलच्या संदर्भातला संजय शिरसाट यांना घेरण्याची तयारी सध्या सुरू आहे। नक्कीच संजय शिरसाट यांच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते, कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या खरेदी विक्रीवरनं संजय शिरसाट यांचा मुलगा आणि संजय शिरसाट स्वतः यांनी खुलं स्पष्टीकरण दिलं होतं आणि या संपूर्ण व्यवहारासंदर्भात नंतर त्यांनी माघार देखील घेतली। अंबादास दानवेंनी त्यामधले अनेक गैरव्यवहार हे देखील समोर आणलेले आहे आणि हाच मुद्दा आज विधान परिषदेत येऊ शकतो। मुळात ही जी कंपनी आहे ही कंपनी धनदा कॉर्पोरेशनची आहे, जी नोंदणीकृत शेअर बाजारमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एकूणच इथले जे भागायतदार आहेत त्यांनी प्रशासनावरती दबाव टाकून त्याची किंमत खाली करून त्याचा लिलाव करण्याची जी प्रक्रिया आहे ही सुरू केल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या हॉटेलला 6 कोटी इतका नफा हा होत होता, मात्र तरी सुद्धा तिथले जे कर्मचारी होते 150हून अधिक कर्मचारी, त्याचबरोबर बीएससीची जी रक्कम होती ही देखील भरण्यात आलेली नव्हती। त्यामुळे एकूणच या संपूर्ण गैरव्यवहाराबाबत अंबादास दानवे यांच्याकडनं आज प्रश्न उभा केला जाऊ शकतो। हे हॉटेल अचानकपणे न्यायालयाची कुठलीही परवानगी किंवा कुठलेही आदेश नसताना देखील बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण प्रश्न हे उपस्थित केला जातोय, कुणाच्या खरेदी विक्रीसाठी हे हॉटेल तात्काळ बंद करण्यात आलं, का त्याची किंमत खाली करण्यात आली, एकूणच या संपूर्ण व्यवहारावरती देखील लक्ष घालण्यात येईल आणि त्या संदर्भातले पुरावे आज अंबादास दानवे सभागृहात देतील। त्यामुळेच एकूणच छत्रपती संभाजीनगरचेच मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते। अगदी धन्यवाद सूरज सविस्तर माहितीसाठी।